नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की जीवा आणि काव्याला सरप्राईज देण्यासाठी एक पार्टी ठेवण्यात आलेली असते आणि तेव्हा पार्टीसाठी काव्या ही अतिशय सुंदर तयार होऊन येते. तर पार्थ तिच्याकडे एकटक पाहतच राहतो. त्यावेळेस नंदिनी पार्थला बोलते, पार्थ आता काव्य आले आहे, तुमच्याकडून काही काम होणार नाही आता. तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो, काव्याच्या समोर पेनड्राईव्ह ओपन करून सर्वांना दाखवतात येणार नाही, कारण ते सरप्राईज असणार आहे. आणि तेव्हा नंदिनी त्याला उत्तर देते, आता आपण त्या दोघांना असे सरप्राईज देणार आहोत की दोघेही अतिशय आनंदित होतील. आणि आता आपण पाहतो पार्टीला सुरुवात होते. त्याच वेळेस पार्थ आणि नंदिनी हे सर्वांच्या समोर सांगतात की 1 वर्षापूर्वी आम्ही ॲक्सिडेंटली एकमेकांच्या जवळ आलो आणि आमचे लग्न झाले. हा 1 वर्षाचा प्रवास म्हणजे नाते आणि प्रेम विश्वासाचा आहे. आणि आपण पाहतो तेव्हा काव्य आणि जीवा, पार्थ आणि नंदिनी यांचे लग्नातले सर्व फोटो दाखवले जातात आणि हे सर्व फोटो पाहून, आठवणी पाहून सर्वजण हे अतिशय आनंदी झालेले असतात. आणि त्याच वेळेस अचानक जीवा व काव्याचे लग्नाच्या अगोदरचे फोटो दाखवले जातात. हे दोघेचे एकत्र फोटो पाहून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि सर्वजण हे भावुक होऊन एकमेकांकडे पाहू लागतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्य आणि जीवाचे लग्नाआधीचे प्रेम होते यांचा परिणाम पार्थ आणि नंदिनी, जीवा आणि काव्य यांच्या नात्यावर होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.